नमस्कार, मी शिवानी सागवेकर. कुक विथ शिवानी मध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात बनवणार आहोत. नारळी भात दोन प्रकारे बनविला जातो, एक साखर घालून किंवा गुळ घालून. आज आपण गुळ घालून नारळी भात बनवणार आहोत. तेही अगदी सोप्या पद्धतीने कुकर मध्ये करणार आहोत. या रेसिपी मध्ये मी साहित्य मोजण्यासाठी मेजरमेंटचा एकच कप वापरला आहे. जर तुमच्याकडे मेजरमेंट कप नसेल तर घरातील कोणतीही एक वाटी सेट करा आणि सगळ्या मोजमापांसाठी तीच वाटी वापरा. मी इथे मेजरमेंट कपने 1 कप बासमती तांदूळ घेतले, पण तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातील तांदूळ घेतले तरी चालतील. शक्यतो आंबेमोहोर किंवा बासमती तांदळाचा भात चांगला लागतो. पहिले आपण हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून त्यातलं सगळं पाणी काढून टाकणार आणि अर्धा तास तसेच तांदूळ ठेवून देणार आहोत. जर घाई असेल तर 10 ते 15 मिनिटे तांदूळ ठेवून दिले तरी चालेल. आता आपण भात कसा तयार करायचा ते पाहूया. आपण इथे पाव कपाला थोडे कमी तूप घेतले आहे. त्यातले 2 टेबलस्पून तूप कुकर मध्ये घालूया. हे तूप तापलं की आपण यात एक दालचिनीचा तुकडा घालू. यात 4 लवंगा थोड्या ठेचून घातल्या आहेत. लवंगा तुपात घालताना नेहमी मोडून किंवा ठेचून घालाव्या, कारण तूप जास्त गरम असेल तर त्या फुटून उडू शकतात. 7 ते 8 काजू पाकळी करून घातले. ते सर्व परतून घेतले. मला जास्त सुका मेवा घातलेला नारळी भात आवडत नाही. आता यात तांदूळ घालूया. तांदूळ मिनिटभर परतून घेऊ. मंद आचेवर हलक्या हाताने परतून घ्यायचा. जास्त वेळ परतायचा नाही, तांदूळ मोडू शकतो. यात त्याच कपाने 1 कप खवणलेले खोबरे घालून मिनिटभर परतून घेऊ. खोबरे तांदळाबरोबर परतले तर नारळी भात खमंग होईल. आता त्याच कपाने 1 कप तांदळाला 2.25 कप गरम पाणी घालू, पण तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला लागेल इतके पाणी घाला. भात मऊ आणि मोकळा झाला पाहिजे. थोडी उकळी आली की त्याच कपाने 1.25 कप अगदी बारीक चिरलेला गुळ घालून हलकेच एकत्र करू. आता यात चिमूटभर मीठ घालू. 1 टीस्पून वेलची पूड घालून सर्व मिक्स करून घेऊ. कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातले तर त्याची चव अजूनच खुलते. काही केसरच्या काड्याही घातल्या. ते सर्व परतून घेतले. एक उकळी आली की गुळ विरघळला की गॅसची आच मंद करून झाकण लावून घेऊ. कुकर गरम आहे त्यामुळे मंद आच करूनच कुकरचे झाकण लावा आणि नंतर शिट्टी लावा. आता मीडियम फ्लेमवर एक शिट्टी काढून दुसरी शिट्टी मंद आचेवर करून घ्यायची. नंतर गॅस बंद करायचा. आता 15 ते 20 मिनिटे झाली आहेत. आपण कुकरचं झाकण उघडून बघूया. आता उरलेले सर्व तूप यात सर्व बाजूने घालायचं. थोडे जायफळ किसून घालायचे आणि कुकरवर ताट ठेवून अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनिटे भात मुरू द्यावा. आपला नारळी भात बनवून तयार आहे. वा, किती मस्त झालाय नारळी भात. घरात घमघमाट सुटलाय. आपला नारळी भात खाण्यासाठी तयार आहे. नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.